महत्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। मुंबईतल्या शिवाजीनगर बैंगनवाडी मधली एक घटना समोर आलेली आहे। आमदार अबू आझमी यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलेलं आहे। या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य आहे आणि याच दुर्गंधीच्या आणि घाणीच्या मुद्द्यावरून स्थानिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। आक्रमक स्थानिकांनी अबू आझमींच्या कार्यकर्त्यांना सुद्धा चांगला चोप दिला। पोलिसांनी अबू आझमींना स्थानिकांच्या रोषापासून वाचवलेला आहे। या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे। मुंबईतल्या शिवाजीनगर बैंगनवाडीमध्ये समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आपल्या कार्यकर्त्यांसोबत एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी म्हणून गेलेले होते। मात्र कार्यक्रम झाल्यानंतर अबू आझमी शिवाजीनगर परिसराची पाहणी करत असताना तिथल्या काही स्थानिकांनी या परिसरात असलेल्या घाणीच्या परिस्थितीची समस्या मांडण्याचा प्रयत्न केला। मात्र अबू आझमी यांच्याकडून योग्य उत्तर न मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी अबू आझमींच्या कार्यकर्त्यांना चांगला चोप दिला। या हाणामारीमध्ये स्थानिक नगरसेवकाला सुद्धा मार पडल्याचं दिसतंय। घटनेच्या वेळेला पोलीस असल्याने अबू आझमी थोडक्यात वाचले। त्यांना सुद्धा नाहीतर स्थानिक रहिवाशांच्या रोषाला सामोरं जावं लागलं असतं। ही घटना सोमवारची असल्याचं समजतंय आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। भूषण, हा सगळा प्रकार शिवाजीनगर बैंगनवाडी परिसरात सोमवारी घडल्याचं समजतं आहे आणि यावेळेला आमदार अबू आझमी यांच्या कार्यकर्त्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं असल्याचं समजतंय। काय नेमका हा सगळा प्रकार होता भूषण? सविस्तर याबद्दल काय सांगताय? नक्कीच अजिंक्य, एकंदर शिवाजीनगर येथील बैंगनवाडीमध्ये हा घडलेला कालचा प्रकार आहे। तेथील स्थानिक आमदार समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी हे आपल्या कार्यकर्त्यांसह आपल्या पदाधिकाऱ्यांसह अगदी माजी नगरसेवकांसह तिथे गेले होते। तिथे त्यांचा स्थानिक पातळीवरचा कार्यक्रम होता, एक उद्घाटन सोहळा आणि त्यानंतर त्या संपूर्ण परिसराची पाहणी करण्याचं त्यांचं नियोजन होतं। मात्र तेथील स्थानिकांनी काहीसं त्यांना घेराव घातला आणि तेथील काही स्थानिक प्रश्न जे होते, अगदी रस्ता, पाणी आणि वीज अशा ज्या स्थानिक समस्या आहेत त्या स्थानिक प्रश्नांवर त्यांना तिथे जाब विचारला। मात्र तिथे काहीशी अबू आझमी यांनी काहीशी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे कुठेतरी तिथे तणाव वाढला आणि कार्यकर्त्यांनी काही मुजोरी देखील केल्याचा प्रकार आपल्या समोर आलेला आहे। त्यामुळे संपूर्ण घटनेचा कुठेतरी पडसाद उमटताना कुठेतरी तिकडे संताप निर्माण झाला आणि एकंदर तेथील स्थानिक रहिवाशांनी तिथे चोप देण्याचा देखील प्रकार आपल्याला पाहायला मिळाला। अगदी तिथल्या जे माजी नगरसेवक आहेत त्या नगरसेवकाला तेथील काही त्याच्या नातेवाईकांनी देखील तिकडे चोप दिलेला आहे। या संपूर्ण घटनेमध्ये कुठेतरी तिकडे तणाव देखील निर्माण झाले। मात्र अबू आझमी जे आमदार आहेत त्यांच्यासोबत त्यांची सिक्युरिटी त्यांचं जे सुरक्षा रक्षक आहे ते देखील तिकडे तैनात होते। मात्र त्यानंतर कुठेतरी या संपूर्ण घटनेमध्ये या घटनेमुळे कुठेतरी तणाव निर्माण झाला। पोलिसांनी मात्र अबू आझमी यांना तिथे वाचवण्यात त्यांना यश मिळालं, त्यांना तिथून सुरक्षितपणे हलवलं। मात्र तेथील नगरसेवकांना त्यांच्या माजी नगरसेवकांना तिथे चोप मिळाला आणि एकंदर तिथे तणाव पाहता कुठेतरी या संपूर्ण घटनेचा सध्या निषेध केला जातो आहे आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीमुळे पुन्हा एकदा स्थानिक प्रश्नांकडे जे राजकीय नेते किंवा नेते मंडळी आहेत ते दुर्लक्ष करत आहेत का, असा देखील सध्या सवाल निर्माण होत आहे। आणि एकंदर नागरिकांच्या स्थानिक रहिवाशांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला हे सर्व नेते बांधील असतात, मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारे उत्तर दिलं नाही, त्यामुळे हा तणाव निर्माण झाला आहे। अशी देखील एक समोर बाजू आपल्याला येताना पाहायला मिळत आहे। अजिंक्य, भूषण, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।